नमस्कार, सी24 तासमध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। गुहा येथील यात्रा उत्सवामध्ये तुफान हाणामारी, 5 ते 6 जण गंभीर जखमी, 16 जणांवरती गुन्हा दाखल तर 9 जण पोलिसांच्या ताब्यात। ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जाधवजी कोंडदेव पुण्यतिथी पालिकेच्या आवारामध्ये साजरी केल्यानं त्यांच्यामध्ये आणि संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक। चॉकलेटची बरणी चोरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं बदनामीच्या भीतीनं 45 वर्षीय इसमानं गळफास लावून केली आत्महत्या। आणि श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी लाखो भाविकांनी घेतले कानिफनाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन। यात्रा उत्सवामध्ये भाविकांची अलोट गर्दी। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्त। राहुरी तालुक्यातील गुहा येथे 6 मार्च रोजी कानिफनाथांचा यात्रा उत्सव असतो। या उत्सवामध्ये नाचण्याच्या कारणावरून 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी होऊन 5 ते 6 जण गंभीर जखमी झालेत। यावेळी दोन्ही गटामधील 16 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय तर 9 जणांना पकडून गजाआड करण्यात आलाय। तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली। 6 मार्च रोजी राहुरी तालुक्यातील गुहा येथे कानिफनाथांचा यात्रा उत्सव असल्यानं यात्रेमध्ये छबिना आणि तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नाचण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणामध्ये 2 गट तयार होऊन तुंबळ हाणामारी झाली आहे। या हाणामारीमध्ये 5 ते 6 जण गंभीर जखमी झालेत, त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वागचोरे आणि राहुरी येथील पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली आहे। या घटनेमध्ये एका गटामधील प्रफुल्ल चंद्रबान ओहोळ, अजिंक्य राजेंद्र बारसे, अनिल चंद्रबान ओहोळ, महेश हिरामन ओहोळ, किरण ताराचंद ओहोळ या 5 जणांना अटक करून किरण ओहोळ, नारायण ओहोळ, रणजित जाधव अशा 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर दुसऱ्या गटामधील सागर उर्फ बाळू श्रीपती कोळसे, साईनाथ भाऊसाहेब कोळसे, सोमनाथ शंकर कोळसे, अनिल उर्फ एकनाथ लक्ष्मण कोळसे यांना अटक करण्यात आली आहे। तर सौरभ बन कोळसे, नवनाथ जालिंदर कोळसे, आकाश श्रीपती कोळसे, नितीन यशवंत कोळसे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। या परस्पर विरोधी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये एकूण 16 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय तर 9 जणांना पकडून गजाआड करण्यात आलाय। एका घटनेचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वागचोरे हे करतायत तर दुसऱ्या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोडे करतायत। काल सायंकाळी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील गुहा गावामध्ये कानिफनाथ यात्रेनिमित्त जत्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्या जत्रेदरम्यान नाचण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये वाद झाला आणि त्यामधून 2 गटांमध्ये हाणामारी झाली। त्यावरून आपण दोन्ही गटांच्या तक्रारींवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत। राहुरी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 130 आणि CR नंबर 129 अशा नंबरचे दोन्ही गुन्हे दाखल केलेले आहेत। दोन्हींमध्ये आपण आतापर्यंत 9 आरोपी अटक केलेले आहेत, 2 आरोपी उपचार घेत आहेत आणि अद्यापपर्यंत आपल्याला 5 आरोपी अटक करणं बाकी आहेत। आज आपण अटक आरोपींचा मान्य न्यायालयापुढे हजर करून PCR वगैरे घेत आहोत। सध्या गावामध्ये पुरेसा बंदोबस्त ठेवलेला आहे आणि गावामध्ये शांतता आहे। पूर्ण गावाची पाहणी केली, सगळ्याला शांततेचा आदेश दिले, सर्वांना विनंतीपूर्वक सांगितलं एकोप्याची गरज आहे। तोपर्यंत डिपार्टमेंट वगैरे सगळं सतर्क होतं। त्याच्यानंतर फक्त एक कार्यक्रम संपल्या म्हणजे तमाशाला सुरुवात होणार होती आणि कार्यक्रम पूर्ण जे यात्रेचे कार्यक्रम होते संपलेले होते आणि शेवटचं मिरवणूक झाल्यानंतर तमाशाची सुरुवात होणार होती। तेवढं ते 2 ग्रुप समोर आल्यानंतर चालू आहे का? हो चालू आहे, यात्रा चालू आहे आमची
जत्रा चालू आहे, वातावरण सर्व शांत आहे. आम्ही ज्या मुलावर गुन्हे दाखल झाले दोन्ही आसपास त्यांच्या सर्व कुटुंबियांना एकत्र घेऊन समझोता केलेला आहे. तरी पण ते गुन्हे दाखल झाल्यामुळे आता प्रत्येकाला जामीन देऊन बाहेर काढणार आहोत. तोपर्यंत गावामध्ये काही प्रॉब्लेम आता सध्या तरी काही नाही. सादिक भाई बोलतो मी. जी आम्ही कव्वाल कमिटी ठरवली होती ती कन्नडची होती. अशफाक नाजा नाव होतं त्यांचं. 25,000 रुपये त्यांना सुपारी होती आणि त्यांचा मुकाबल्यासाठी लेडीज होती केडगावची परवीन अजमेरी म्हणून. मग आता काय झालं? आता हे गाव पातळीवर जी सकाळी ग्रामसभा झाली किंवा गावातली मिटिंग झाली त्याच्यामध्ये कुठलाही प्रोग्राम करायचा नाही. त्याच्यामुळं त्यांचे पैसे देऊन त्यांना आम्ही म्हणलो प्रोग्राम आमचा कॅन्सल झालेला आहे. त्यांची बिदागी आहे ना ठरल्याप्रमाणे स्टेजवाल्याची स्टेज आपले संक्रापूरचा स्टेज होता त्यांची 25,000 रुपये सुपारी असते साऊंड सिस्टीमसह. तर ती पूर्ण रक्कम आता हे आम्ही 10, 15, 20 जण होतो तेच जमा करतो गावातली म्हणजे यात्रा कमिटी यांच्याकडून नाही घेत. जी आपले अजून कुठले कुठले कार्यक्रम रद्द झाले? नाही हाच आम्ही शेवटच्या दिवशी आमचा ठेवत राहतो. आता गावातले कुस्त्याचा ते आगाम्याचा नाही सांगता येणार. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील सिंगल फेजचं काम मार्गी लागत नसल्यामुळे ग्रामस्थांनी अहमदनगरमध्ये महावितरणच्या ग्रामीण कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाच्या समोर सत्याग्रह आणि बोंबाबोंब आंदोलन केलं. शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील सिंगल फेजचं काम मार्गी लागत नसल्यामुळे ग्रामस्थांनी अहमदनगरमध्ये महावितरणच्या ग्रामीण कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आणि बोंबाबोंब आंदोलन केलंय. ॲडव्होकेट शिवाजी काकडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनामध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. गोळेगाव येथे विजेचा प्रश्न गंभीर आहे. ग्रामस्थ 2 वर्षांपासून सिंगल फेजसाठी पाठपुरावा करतायत. मात्र अधिकारी वर्ग केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेत आहेत. त्यामुळे थेट नगरला येऊन बोंबाबोंब आंदोलन केल्याचं काकडे यांनी सांगितलंय. दरम्यान सिंगल फेजचं काम प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केलाय. आणि ज्या वस्त्यासाठी आम्ही लाईट मागतोय तर त्या वस्त्यांची जर लोकसंख्या पाहिली तर 300, 400, 500 अशा स्वरूपाची तिथं लोकवस्ती आहे. मोदी साहेब, फडणवीस साहेब आज डिजिटल इंडियाकडे भारताला घेऊन जात आहेत. जगात आपल्याला श्रेष्ठ व्हायचं आहे. प्राथमिक शाळा कनेक्ट करायच्यात इंटरनेटच्या माध्यमातून. इथं शासकीय अधिकारी, MSEBचे अधिकारी काही न कारण काढून ह्या शासनाचे सगळे प्रोग्राम धुळीला नेण्याचा कार्यक्रम करतात. गेल्या 6 वर्षापासून ह्या लोकांची ही प्राथमिक मागणी आहे आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही या मागणीचा पाठपुरावा करीत आहोत. या लोकांचे बेसिक कुठला काही विषय नाही, एवढाच विषय की तुम्ही लाईट द्या. कारण मुलं शिकणार कशी, शाळेत जायचं कसं आणि अभ्यास त्यांनी करायचा कसा. रात्री अंधारात या लोकांना झोपावं लागतं. तुम्ही तिथं येऊन पहा अक्षरशः की ही माणसं स्वातंत्र्यात राहत आहेत का स्वातंत्र्यपूर्व काळात राहत आहेत. आपल्याला असं वाटतं कुठं ओरिसा, पश्चिम बंगालच्या एखाद्या दुर्गम खेड्यात आपण आलोय का काय, अशा स्वरूपाचे तिथं आहे. म्हणजे प्रगतीचा स्पर्श या गावाला पोहोचलेला नाही, प्रगती नाही, काही नाही. आणि लाईट हे मुख्य विषय आहे. जिथं लाईट नाही तिथं मोबाईलचं चार्जिंग होत नाही. मोबाईल चार्जिंगसाठी या लोकांना कुठंतरी काहीतरी गडबड करून मोबाईल चार्ज करून घ्यावा लागतो. प्रत्येक मुद्द्यावर लाईट हा बेसिक विषय. लाईट नसल्यामुळे शेतीचा विषय, पिण्याचा पाण्याचा विषय, सगळे प्रश्न अडचणीत आलेले आहेत. आणि आमची भावना अशी आहे की किमान लाईट असल्याशिवाय त्या गावचा विकास होऊ शकत नाही. गेल्या 1-1.5 वर्षापासून आमचा दोघांचा प्रचंड पाठपुरावा चालू आहे. आणि या पाठपुराव्याला जर अशा स्वरूपाचा आम्हाला प्रत्येक वेळेला आमची ही फाईल आहे, ही फाईल पाहिलं की तुमच्या लक्षात येऊन जाईल की माणसं कधीपासून म्हणतात लाईट मंजूर आहे. सगळ्यात कर म्हणजे काय, लाईट मंजुरीचं पत्र 4 वर्षापूर्वीचं या लोकांनी आम्हाला दिलं आहे. लाईट मंजूर आहे, सगळं मंजूर आहे, फक्त टेंडर होत नाही. आता टेंडर काय आम्ही मंजूर करायचं, ते आमच्या हातात असतं, आम्ही ते करून टाकलं असतं. मग हे काही ना काही करून याच्यात आहे त्याच्यात आहे टेक्निकल भाषेत बोलत आहेत आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी टाळटाळ करतात. माझा स्पष्ट आरोप आहे की शेतकऱ्यांशी विषयी यांना काही देणं घेणं नाही, माया नाही, आपुलकी नाही, देणं नाही घेणं नाही. हे अंधारात राहिले काय आणि तसेच मेले काय, साप चावून मेले काय आणि काय, यांना देणं घेणं नाही. जवळजवळ नोव्हेंबर 2016पासून ज्यावेळेस मी पहिल्यांदा या लाडजळगावमधल्या वस्त्यांवर, गोळेगावमधल्या वस्त्यांवर फिरत होते त्यावेळेस मी बघितलं की अगदी आदिवासी लोकांच्यापेक्षा वाईट अवस्था या लोकांची आहे. कारण आदिवासी विभागात तरी आज लाईट पोहोचलेली असेल,
पण गोळेगावमधल्या या बर्डे वस्ती असेल, इनाम वस्ती असेल, ज्योतिबा वस्ती असेल, ह्या वस्त्या आजही अंधारात आहेत. कुठल्याही प्रकारची लाईटची सोय त्या ठिकाणी नाही. अशा या परिस्थितीमध्ये 2016पासनं नोव्हेंबर-डिसेंबर 2016पासनं मी या प्रश्नाचा पाठपुरावा करते. अगदी प्रत्येक वेळेस या ठिकाणचे अधिकारी असतील, जे आपल्या MECBचे वरिष्ठ अधिकारी असतील, या प्रत्येकांना मी भेटले, त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि दरवेळेस एवढंच ऐकायला मिळतं की आपण ही योजना इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टाकली, त्यानंतर आता कळलं आहे की ही योजना आपण सौभाग्यमध्ये टाकली आणि त्याचे टेंडर व्हायचे. जवळजवळ 2-2.5 वर्षापासून टेंडर याच विषयावर हा प्रश्न इथे थांबलेला आहे. टेंडर होणं नाही होणं हे शेतकऱ्यांना माहीत नाही. शेतकऱ्यांच्या हक्काची लाईट आहे ती त्यांना मिळाली पाहिजे. आज त्या ठिकाणी मुलं शाळेत जात आहेत, त्या ठिकाणी शाळासुद्धा आहे, त्या बर्डे वस्तीवर शाळासुद्धा आहे, तिथे लाईटची व्यवस्थाच नाही. ती मुलं शिकणार कशी? त्यांचं भवितव्य आज अंधारात आहे. शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. आज लाईट नसल्यामुळे तोही प्रश्न अडगळीत पडलेला आहे. असं असताना 2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत असतानासुद्धा कुठल्याही प्रकारचा या अधिकाऱ्यांचं आम्हाला सहकार्य नाही आणि म्हणून आज शेवटचा पर्याय म्हणून आम्ही हे बोंबाबोंब आंदोलन आज सुरू केलेलं आहे. हे धरणे आंदोलन आहे. जोपर्यंत या गोळेगावला, या लाडजाळगावच्या सगळ्या वाड्या वस्त्यांवर प्रत्यक्ष काम सुरू होत नाही, तोपर्यंत या ठिकाणावरून ही कोणतीही माणसं अगर आम्ही हलणार नाही. उद्या या ठिकाणी त्यांच्या महिला येतील, मुलं येतील, त्यांचे नातेवाईक येतील आणि हे आंदोलन चालू राहणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला प्रत्यक्ष काम सुरू होण्याचं पत्र मिळत नाही, तारीख मिळत नाही, तोपर्यंत या ठिकाणाहून आम्ही हलणार नाही. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. अनेक वर्षांपासून मांजरी येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम रखडलेलं होतं. दरम्यान मांजरी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला टीका मारून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. मस्के यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय. गेली अनेक वर्षांपासून मांजरी येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम रखडलेलं होतं. रेल्वे उड्डाणपुलाच्या उभारणीमुळे मांजरी गावाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मांजरी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला टिकाव मारून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. याचं भूमिपूजन मस्के यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उद्घाटनाला सरपंच शिवाजीराव घुले, पालिकेमधील स्थायी समिती सदस्या रंजना टिळेकर, ॲडव्होकेट शैलेश मस्के, चेतन टिळेकर, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम धारवाडकर, संजय धारवाडकर, उज्ज्वला टिळेकर, अमित घुले, सुमित घुले, प्रमोद कोंद्रे, सुनीता घुले, निर्मला मस्के, समीर घुले, सीमा घुले, सुवर्ण विजय कामटे, नैना बहिरट आदी उपस्थित होते. या उड्डाणपुलाची लांबी 749 फूट असून रुंदी 17 मीटर आहे. चौपदरी असा हा पूल असणार आहे. सुमारे 50 कोटी रुपये निधीमधनं पुलाचं काम होत आहे. या कामांसाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान यावेळी सरपंच शिवाजीराज घुले C24 तासशी बोलताना म्हणाले की विरोधकांना पराभव सहन न झाल्यानं त्यांच्याकडनं नको ते आरोप होऊ लागलेत, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून गावाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. नागरिकांना अधिकाधिक समाधानी ठेवण्यासाठी आपण विकासाकडे लक्ष देऊन काम करणार आहोत. आज या मांजरी गावच्या उड्डाणपुलाच्या निमित्ताने जो आमदारांनी 50 कोटी रुपये खर्च करून 1 महिन्यापूर्वी त्यांनी उद्घाटन केलं होतं, पण विरोधकांना ते मान्य झालं नाही की पुढं निवडणूक होता मांजरीच्या. मग त्यांना वाटलं की हे उड्डाणपूल चालू झालं तर मांजरीकरांना मतदानासाठी त्यांना हे होणार, त्यासाठी त्यांनी 1 महिना बंद ठेवला आणि आत्ता त्याचं उद्घाटन सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या हस्ते आणि सरपंच शिवराज घुले आप्पा आणि मी आमच्या सर्वांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आज येथे भूमिपूजन केले. आणि तो 1 महिन्याच्या आतमध्ये तो पूल 18 महिन्याच्या आतमध्ये तो पूल तयार होणार आहे. आणि त्यासाठी एकही दिवस वाया घालू नये. आमदार अधिवेशनामध्ये असतानासुद्धा त्यांनी फोन करून आम्हाला सांगितले की एकही दिवस आपल्याला वाया घालवायचा नाही, तुम्ही आजच्या आज जाऊन त्या पुलाचं उद्घाटन करा. त्या पद्धतीने आम्ही सर्व नागरिकांच्या सहकार्याने, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, सर्व नवीन निर्वाचित सभासद आणि सरपंच शिवराज घुले यांच्या हस्ते आणि आप्पा धारवाडकर यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करून आज कामाची सुरुवात केलेली आहे. आणि या कामाबद्दल सर्वांच्या वतीने आम्ही आमदारांचे आभार मानतो. धन्यवाद. आज मांजरी उड्डाणपुलाचं भूमिपूजन आमचे लाडके आमदार योगेशना टिळेकर यांच्या मातेश्री रंजनाताई टिळेकर व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक
गोपाळांना मस्के यांच्या हस्ते पार पडलेला आहे. पूर्वी 1 महिन्यापूर्वीच काम चालू होतं, पण विरोधकांनी आचारसंहितेच्या नावाखाली ते बंद पाडलं होतं. तर योगेश अण्णांचा काल अचानक 4-4:30 वाजता फोन आला आणि म्हणले भूमिपूजन घेऊन पहिलं काम चालू करा. मी त्यांना म्हणलं अण्णा तुम्ही आल्यावरच काम चालू करून तुमच्या हस्ते भूमिपूजन घ्यायचं. मला म्हणले मला 1 दिवस सुद्धा लेट पूर्ण करायचा नाही, तुम्ही उद्याच्या उद्या पहिलं सकाळी सगळ्यांच्या हस्ते लोक गोळा करून ज्येष्ठांच्या हस्ते भूमिपूजन घेऊन टाका. तर भूमिपूजन झालेलं आहे. आणि समोरचे विरोधक योगेश अण्णांच्या नावाने चुकीची टीका करत आहे. योगेश अण्णांनी बोगस मतदान करून घेतलं, 300 मतदान बोगस केलं. जरी 300 मतदान बोगस केलं तरी आम्ही 447 मतांनी निवडून आलो आहे. 147 मतांनी निवडूनच आलो असतो हे विसरलेले दिसतात. बहुतेक गणित जरा चुकतं आहे त्यांचं. तर जनतेने हे दाखवून दिलं आता जनता कुणाच्या ह्याला भीक घालत नाही आहे. यांनी दमदाटी केली. पंचायत समितीचे सभापती यांच्या घरात होते, जिल्हा परिषद सदस्य यांच्या घरात होते. 25 वर्षाची यांची सत्ता जनतेने मोडून काढलेली आहे. आता हे त्यांना सहन होत नाही आहे. त्याच्यामुळे ते अशी बोचक टीका आमदारावर आमच्यावरती करत आहेत. मी जनतेचे आभार मानतो की या जनतेने जे भरघोस पॅनलला मतदान करून निवडून दिले त्याबद्दल मी आभार मानतो. आणि जनता दूध खुळी राहिलेली नाही आहे. त्यांच्या दमदाटीला न घाबरता जनतेने जे मतदान केलं आहे त्याच्याबद्दल मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो. मांजरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उड्डाणपुलाचं एक 20 दिवसापूर्वी काम चालू झालं होतं. मांजरीची जनतेची जी आत्ता जो त्रास होतो आहे मांजरीकरांना की जाण्या येण्याचा जो ट्रॉफिकचा गेले 15 वर्ष झाले त्या उड्डाणपुलाच्या प्रतीक्षेत मांजरीकर होते. 20 दिवसापूर्वी ते काम चालू होतं. तो म्हणजे 1 वर्षाचं काम होणारं 20 दिवस अगोदर झालं असतं, पण विरोधकांनी त्यांना 20 दिवसापूर्वी ते काम बंद पाडलं आणि गेले 10 वर्ष झालं बॉम्बाला त्यात की हे काम आम्ही केलं आहे. हे ते त्यांच्या थापा आहेत, आमच्या थापा मारत नाही आमदार योगेश अण्णा टिळेकर हे थापा मारणारे आमदार नसून प्रत्यक्षात काम सुरू केलेलं आहे. इतर सुज्ञ जनतेने याची आत्मपरीक्षण करून विरोधकांना कुठल्या पद्धतीने हे वागतात त्यांना आता त्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. ह्यांच्या फुलताप्यांना जनता दूधखोळी नाही, मांजरीकर दूधखोळी नाही आहे. कारण का प्रत्यक्षात हे काम चालू झालेलं आहे आणि ते 12 महिन्यात काम पूर्ण होईल. 18 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल. आणि ते आत्ता या विरोधकांनी त्यातला 1 महिना ह्या खोडीमुळं 1 महिना ते लेट झालं, म्हणजे 1 महिना परत मांजरीकर पुढं ढकलले. तर कुणामुळे ढकलले एवढं जनतेने लक्षात ठेवलं तर बस होईल. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. दादोजी कोंडदेव पुण्यतिथी निमित्त ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या आवारामध्ये दादोजी कोंडदेव यांचा फोटो लावून पूजन केलं. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पालिका आवारामध्ये दाखल झाले.
यावेळी त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आहे। दरम्यान ब्राह्मण महासंघाने दादोजी कोंडदेव यांचा फोटो काढून बाहेर नेला आणि त्यानंतर प्रकरण शांत झाले। आज दादोजी कोंडदेव यांची पुण्यतिथी आहे। त्यानिमित्तानं ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आवारामध्ये दादोजी कोंडदेव यांचा फोटो लावून पूजन करणार असल्याचे जाहीर केलं होतं। त्यानुसार ब्राह्मण महासंघाचे आनंददेव आणि काही कार्यकर्ते महापालिका आवारामध्ये सकाळी 9च्या सुमारास दाखल झाले। त्यांनी महापालिकेच्या आवारामध्ये प्रवेश केल्यावरती उजव्या हातास असलेल्या एका चौथऱ्यावरती खुर्ची ठेवून त्यावरती दादोजी कोंडदेव यांचा फोटो लावला आणि या फोटोचं पूजन केलं। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते महापालिका आवारामध्ये दाखल झाले। दोनही बाजू आमनेसामने येताच शाब्दिक चकमक उडून बाचाबाची झाली। प्रवीण धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत दादोजी कोंडदेव यांचा फोटो त्वरित हटवण्याची मागणी केली। थोड्या वेळानं ब्राह्मण महासंघानं दादोजी कोंडदेव यांचा फोटो महापालिकेच्या आवारामधनं काढून बाहेर नेला। त्यानंतर तणाव निवळलाय। केलेलं नाही। तुम्ही जर माझे सकाळचे व्हिडिओ बघितले असतील 9 वाजता तर मी तेच सांगितलं होतं की 1 तासभर आम्ही प्रतिमा ठेवणार आहोत आणि नंतर परत घेऊन जाणार आहोत। कारण महानगरपालिकेची जागा आमची काही खासगी मालमत्ता नाही, आमची खासगी जागा नाहीये। तिथं दादोजी त्यांनी आश्वासन जे दिलं होतं आम्हाला की सत्तेवर आल्यानंतर आम्ही ते बसू, त्याची फक्त त्यांना आठवण करून द्यावी या उद्देशाने आम्ही तिथे केलं। तासभर आम्ही थांबलो आणि आम्ही ती प्रतिमा घेऊन जात आहोत। ते आले नसते तरी आम्ही ती प्रतिमा घेऊनच जाणार होतो। प्रथमतः महानगरपालिकेमध्ये येताना आपल्याला काही नियम आणि अटी पाळाव्या लागतात। आमचा स्पष्ट आरोप आहे या ठिकाणी की महापौर आणि मेधा कुलकर्णी यांनी या वादाला खतपाणी घातलेले, जाणीवपूर्वक प्रशासनाला हाताला धरून या फोटो या ठिकाणी महानगरपालिकेत बसवण्याचा घाट ब्राह्मण महासभेने घातला होता। थोड्याच वेळापूर्वी आम्ही टीव्हीला ही न्यूज बघितली आणि धडकन इकडे धडकलो। या ठिकाणी आम्ही ब्राह्मण महासभेला या ठिकाणी इशारा दिलेला आहे की या ठिकाणी जर तुम्हाला कुठला पुतळा कुठला फोटो जर बसवायचा असेल त्याच्यासाठी राज्य सरकार आणि महानगरपालिकेची परवानगी लागते। या ठिकाणी कुठलीही परवानगी न घेता आणि कुठलाही आदेश नसताना सुद्धा ब्राह्मण महासंघाने या ठिकाणी बसवले। या उपरोक्त आम्ही या ठिकाणी महापौरांना घेराव घालणार आहोत, त्यांना जाब विचारणार आहोत की तुम्ही आनंद हवे आणि ब्राह्मण महासंघावरती जर गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही तुम्हाला येतनं पुढे महानगरपालिकेत रोज घेराव घालत जाऊ। आमची प्रतिमा काढत नव्हते, आम्ही त्यांना सांगितलं खडसावून की जर प्रतिमा काढली नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। या ठिकाणी महानगरपालिकेच्या एकाही सुरक्षा रक्षकांनी या ठिकाणी प्रतिमा लावणाऱ्यांना विरोध केलेला नाही। याच्यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही आणि या सगळ्यांना महापौर मुक्ता टिळक यांचा छुपा पाठिंबा आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित होऊन घरकुल वंचितांना निवाऱ्याचा मूलभूत अधिकार मिळण्यासाठी मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लज्जा रक्षण सत्याग्रह करण्यात आलाय। झोपडपट्टीमधील नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी उघड्या गटारांजवळ स्लम बुफे डिनरचं आयोजन करून कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती आंघोळ केली आहे। तसेच प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित करण्यासाठी हायब्रिड लँड पुलिंग योजना राबवण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने स्लम बुफे आंदोलन केलं। केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे जे मंत्री आणि सरकारी अधिकारी आहेत यांच्यासाठी हे स्लम बुफे आम्ही आयोजित केलेलं आहे। याच्या मागचा हेतू असा आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाले आणि आज देखील लाखो लोकांना आया बहिणींना या नालीच्या कडेला स्लम एरियामध्ये स्वयंपाक करावा लागतो। त्या ठिकाणीच त्यांचं कुटुंब जेवण करतं, मुलं देखील त्या ठिकाणी अभ्यास करतात, अशी परिस्थिती आहे। त्यांना माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे तो स्वातंत्र्याच्या 70 वर्षात मिळाला नाही। दुसरी गोष्ट अशी की या स्लम एरियामध्ये घरं नसल्यामुळे आणि बाथरूम नसल्यामुळे अनेक आया बहिणींना उघड्यावर आंघोळ करावी लागते आणि त्यांच्या तरुण मुलींना देखील असं उघड्यावरच सगळं काय आंघोळ करावे लागते। त्यामुळे एकंदरीत हे दुसरं महाभारत आहे की ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य मिळून देखील आया बहिणींना उघड्यावर आंघोळ करावी लागते, ही लज्जास्पद गोष्ट आहे। आणि म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी या लोकांना अफोर्डेबल हाऊसिंगच्या संदर्भामध्ये तातडीने कारवाई करण्याची गरज होती आणि म्हणून आम्ही हायब्रिड लँड पुलिंगचा प्रस्ताव केंद्राकडे आणि राज्याकडे लावून धरला गेले अनेक वर्ष। परंतु ही मंडळी फक्त एकच आहे, सिकंदरासारखं नवीन राज्य त्यांना ताब्यात घ्यायचं याच्यासाठी त्यांचे प्रयत्न आहे। सत्तेचा विस्तार करत असताना एक देखील सकारात्मक कारवाई ते करत नाही आणि महाराष्ट्रामध्ये एक देखील घरकुल संकुल उभं राहू शकलं नाही असं आमचं
म्हणजे आमची खंत ही, आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी अहमदनगर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना त्या ठिकाणी त्या नालीच्या कडेला त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली होती, परंतु ती मंडळी आली नाही. याच्यातून असं दिसतं की ज्यांना 1.5-2 लाख रुपये पगार आहेत, ज्यांना मोटर गाड्या आहेत, ज्यांना घरं आहेत वगैरे, त्यांना गरिबाबद्दलची काही चिंता नाही. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन देखील केलं. स्वातंत्र्य ज्या कारणासाठी मिळवलं त्याची फळं सामान्य माणसाला मिळत नाही. आणि ह्या स्लम बुफेमध्ये आम्ही लोकांना, नागरिकांना आग्रह केला, ते देखील त्यांनी लापशी खाल्ली. आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या ज्या काही आया बहिणी उघड्यावर आंघोळ करताय स्लम एरियामध्ये, त्याच्या निषेधार्थ आम्ही अनेक त्यांच्या भावांनी माझ्यासह सगळ्यांनी 10-10 बादल्या डोक्यावरून घेतले आणि आंघोळ केली. तर त्याच्यातून आम्हाला असं दाखवायचं की बाबा सरकारने आता तरी जागा होण्याची गरज आहे. अन्यथा गेले 3000 वर्ष या देशामध्ये विषमता होती आणि आज देखील ती टिकून आहे. ही दूर करण्यासाठी घटनेचा वापर, कायद्याचा वापर करण्याची गरज आहे. आणि या दृष्टिकोनातून हे आंदोलन अतिशय महत्त्वाचं ठरलं. त्याचबरोबर आम्ही नगर दक्षिणचे जे काही खासदार आहेत, दिलीपजी गांधी, ज्यांनी गेल्या 3-4 वर्षामध्ये काही एक काम केलं नाही, आणि म्हणून कोंबडा म्हणावं तर बांग देत नाही, कोंबडी म्हणावं तर अंडं देत नाही, अशी परिस्थिती या खासदारांची आहे. म्हणून त्यांना आज आम्ही निरोप समारंभ आयोजित केला होता. त्यांना श्रीफळ दिला आणि त्यांच्या निरोपाचं भाषण देखील आम्ही केलं. धन्यवाद. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. येवला शहरामध्ये रंगपंचमी निमित्त मुक्त रंगांची उधळण करत रंगांचे सामने रंगतात. मग काय, बच्चे कंपनीपासून अबाल वृद्धांपर्यंत सर्वच जण या रंगांनी न्हाऊन निघतात. या पारंपरिक रंगोत्सवाला 150 वर्षांची परंपरा आहे. येवला शहरामधील रंगोत्सवाला 150 वर्षांची परंपरा आहे. रंगपंचमी निमित्तानं रंगांची उधळण करत रंगणारे रंगांचे सामने हे येवल्याच्या रंगोत्सवाचं वैशिष्ट्य. रंगपंचमीला अगदी सकाळपासूनच शहरामध्ये रंग खेळायला सुरुवात होते. काळानुरूप या उत्सवामध्ये बदल होतोय. मात्र रंगांचे सामने आजही तितक्याच उत्साहामध्ये खेळले जातात. पूर्वी बैलगाडीवरती पाण्याचे पिंप ठेवून खेळण्यात येणारे रंगांचे सामने आता ट्रॅक्टरवरती पाण्याचे पिंप ठेवून खेळले जातात. यामध्ये यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे सुमारे 150 ट्रॅक्टर यामध्ये सहभागी झाले होते. शहरामधले सर्व व्यावसायिक व्यवसाय बंद ठेवून रंगोत्सवामध्ये सहभागी होतात. शहराच्या गल्लीबोळामध्ये रंगांची उधळण केली जाते. याबरोबरच रंगवलेले चेहरे घेऊन आनंद उत्सव साजरा करणारे बच्चे कंपनी आणि तरुण तरुणींचे गटही दिसतात. आणि दुपारनंतर वेध लागतात ते रंगांचे सामने खेळण्याचे आणि बघण्याचेही. कैलासवासी धोंडीराम लोणारी तालीम संघ, काटेमारुती व्यायामशाळा, बुंदेलपुरा तालीम संघ, खंडू वस्ता तालीम संघ, नामदेव व्यायामशाळा, गंगा दरवाजा मित्रमंडळ आदी ट्रॅक्टरवरती रंगांचे टीप ठेवून रंगांच्या पहिल्या सायंकाळी ठीक 5 वाजता सामन्यासाठी टिळक मैदानावरती येतात. त्यानंतर लगेचच ठीक 5:30 वाजता DG रोडवरती दुसरा सामना होतो. इथे ध्वनिक्षेपकावरील संगीत साथ आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि आकर्षक रोषणाईमध्ये दोनही बाजूंकडनं रंगांची मुक्त उधळण करत स्पर्धा रंगते. हे रंगांचे सामने पाहण्यासाठी शहरवासियांसह महाराष्ट्र आणि गुजरात येथून देखील पाहुणे मंडळींची मोठी गर्दी या ठिकाणी होते. रंगपंचमीचे सामने होत असतात. गेल्या 96च्या अगोदर बैलगाडीच्या माध्यमातून रंगपंचमीचे सामने होत होते. 96 साली ट्रॅक्टरच्या माध्यमातून समोर ट्रॅक्टर येऊन रंगपंचमीचे सामने खेळले जातात. ही गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे आणि ती परंपरा चालू ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. यातून येवले शहराचा ऐतिहासिक पण आम्ही रंगपंचमी पतंगवर इत्यादीच्या माध्यमातून करीत आलेलो आहोत. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. शिनोली येथे ओम चैतन्य कानिफनाथ महाराजांचा उत्सव कांसे येथे मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झालाय. मंगळवारी 6 मार्च रोजी हा उत्सव पार पडलाय. ओम चैतन्य कानिफनाथ महाराज हे नवसाला पावणारा देव असून सर्व नवस इथे पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. काणसे शिनोली इथे ओम चैतन्य कानिफनाथ महाराजांचा उत्सव काणसे इथे थाटामाटामध्ये संपन्न झालाय.
कानसे येथे श्री कानिफनाथ महाराज हे नवसाला पावणारे जागृत कुलदैवत आहे. 1994 सालापासून 24 वर्ष पूर्णशील आहे. मंगळवारी 6 मार्च रोजी हा कार्यक्रम घेण्यात येतो. स्थापना झाल्यापासून दरवर्षी सालावतप्रमाणे हा उत्सव कानसे इथे संपन्न होत असतो. हे नवसाला पावणारे देव असून इथे नवस पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. या दरम्यान भव्य मिरवणूक कानसे गावामधून काढण्यात येते. तसेच कीर्तन, भजन, प्रवचन झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमाचं आयोजन नारायण कुंडलिक बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त विष्णू जाधव, दशरथ चासकर, कुंडलिक मिडगे, जनजी शिंदे, निवेदक प्रकाश बोराडे, गणेश बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतं. बोराडे बोलत आहे. आमचं हे खेड आंबेगाव जुन्नर नवनाथ भक्त मंडळ 1994 साली ओपन केलं. तेव्हापासून आम्ही हे धार्मिक कार्यक्रम साजरे करत आहोत. ओम चैतन्य काळीनाथाचा भंडारा, मुंबईमध्ये गुरुदत्त जयंतीचा भंडारा आणि गुरु पौर्णिमेचा भंडारा, अशा प्रकारे 3 भंडारे आम्ही करून सर्व समाजाला ज्ञानदान आणि अन्नदानाचा हा कार्यक्रम नित्यनियम करत असतो. खेड, आंबेगाव आणि जुन्नर तिन्ही तालुक्यातील सर्व भाविक भक्त आम्हाला या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम पार पाडत असतात. नंदू बोराडे, C24 तास, शिनोली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU. तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. किराणा दुकानामधील चॉकलेटची बरणी चोरतानाचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवरती व्हायरल झाला आणि स्वतःची गावामध्ये नाचक्की होईल म्हणून 45 वर्षाच्या इसमानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना खेड तालुक्यातील दोंदे या गावामध्ये घडली आहे. खेड तालुक्यातील दोंदे गावामध्ये राहणाऱ्या विठ्ठल विष्णू बारणे यांचा एक व्हिडिओ व्हॉट्सअॅपवरती व्हायरल झाला. विठ्ठल बारणे या इसमानं एका किराणा दुकानामधनं चॉकलेटची बरणी चोरली होती. हा प्रकार दुकानामधील CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि हा व्हिडिओ अवघ्या काही दिवसांमध्येच व्हॉट्सअॅपवरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये विठ्ठल बारणे यांचा चेहरा दिसत होता, त्यामुळे गावामध्ये त्यांची नाचक्की झाली. त्यामुळे विठ्ठल बारणे यानं गावामधील स्मशानभूमीजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी त्यांचा भाऊ संतोष बारणे यांनी राजगुरुनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. दरम्यान आता हा व्हिडिओ कोणी सोशल मीडियावरती टाकला याचा पोलीस शोध घेत आहे.
माजी सरपंच चंद्रकांत बारणे यांनी त्यांच्यावरती चोरीचा आळ घेऊन संपूर्ण गावामध्ये व्हॉट्सअपवरती मेसेज केले आणि ते सहन न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी बदनामी जाणवली, त्यांना सहन नाही झालं ते आणि म्हणून चंद्रकांत बारणे यांना काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे. माझ्या मागे माझ्या 2 मुली आहेत, आमचा आधार गेला तेव्हा त्यांनी हे करावं. माझ्या भावाने आत्महत्या केल्याचं कारण माझ्या गावातील चंद्रकांत संभाजी बारणे यांनी व्हॉट्सअपवर अशी क्लिप टाकली की तुझा भाऊ चोर आहे आणि ही क्लिप्स अख्ख्या गावामधील ग्रुपमध्ये टाकल्यामुळे माझ्या भावाने आत्महत्या केली. हे असं मी त्याला तो अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी ती आत्महत्या केली. नक्की कधी पोस्ट व्हायरल केली आणि काय ती पोस्ट होती? रात्री त्यांनी 6:30च्या दरम्यान ही सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर गावामध्ये बसून व्हायरल केली आणि त्या ह्याच्यामध्ये व्हॉट्सअप केलेल्या त्या क्लिपमध्ये माझा भाऊ चोरी करताना दिसत असून बरणी चोरताना दिसत असून सगळी बदनामी माझ्या भावाविरुद्ध कट रचला आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले. काय तुमची मागणी आहे? माझी मागणी माझ्या भावाला व माझ्या भाऊजाईला त्यांच्या 2 मुलींना न्याय मिळावा ही माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे. हे जे कोणी कृत्य केलं असेल व्हॉट्सअपवर पाठवायचं आणि एखाद्याची बदनामी करायचं ते कृत्य अतिशय निंदनीय आहे. त्याच्यावर कठोरच्या कठोर कारवाई व्हावी अशी मी सर्वांना विनंती करतो. अमोल जाधव, C24 तास, मंचर. रंगपंचमीच्या निमित्त अवघी शिर्डी रंगांनी न्हाऊन निघाली होती. यावेळी साईंच्या समाधीवरती रंगांची उधळण करण्यात येते. तसेच रथ मिरवणुकीमध्ये साई भक्त रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटतात. साईंची शिर्डी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर विविध रंगांनी न्हाऊन निघाली. साई समाधीवरती रंगांची उधळण करत सर्व भेदभाव विसरून एकत्र आलेल्या साई भक्तांनी रथ मिरवणुकीमध्ये रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटलाय. दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर रंगपंचमीचा शहरामध्ये मात्र बेरंग झाला. साईबाबांना रंगांची आवड होती. आपल्या हयातीमध्ये तेही रंगपंचमीमध्ये सहभागी होत असत. त्यामुळे साई संस्थांमध्ये रंगपंचमीची अनेक वर्षांची परंपरा आहे. या दिवशी साई समाधीवरती चढवण्यात येणाऱ्या वस्त्रांवर देखील रंग टाकण्यात येतो. साई दरबारी रंगोत्सवमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भाविक आवर्जून या ठिकाणी उपस्थिती लावतात. या निमित्तानं शहरामधनं सायंकाळी रथ मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं. आजही पारंपरिक पद्धतीनं रथामधनं साई प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये देशाच्या विविध भागामधनं आलेले अनेक धर्माचे जातीचे भाविक गरीब श्रीमंताची दरी ओलांडून श्रद्धेच्या रंगामध्ये न्हाऊन निघाले. विविध रंगांची उधळण आणि साई नामाच्या गजरानं सर्व परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी ढोल ताशांच्या तालावरती अनेक स्थानिक तरुणांबरोबरच भाविकही बेधुंद होत थिरकत होते. संपूर्ण पालखी रस्ता भाविकांच्या गर्दीनं अगदी तुडुंब भरून गेला होता. शिर्डीमध्ये पालखी मार्गावरती असलेल्या प्राचीन कानिफनाथ मंदिरामध्ये देखील कानिफनाथ समाधी दिन पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आलाय. योगेश डोके, C24 तास, शिर्डी. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्वराज हॉस्पिटल, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार. विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
पाथर्डीमधील श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथ महाराजांचा समाधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे लाखो नाथभक्त रंगपंचमीच्या दिवशी इथे गर्दी करतात. हजारो मानाच्या काठ्या यावेळी मंदिराच्या कळसाला भक्तांकडून टेकवल्या जातात. चैतन्य कानिफनाथ महाराज की जय असा जयघोष करत मढी येथील कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन राज्यामधनं आणि परराज्यामधनं आलेल्या लाखो नाथभक्तांनी घेतलंय. देवाच्या काठ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून संपूर्ण पंचक्रोशीमध्ये डफ ढोल ताशांच्या सह नाथांचा जय जयकार दुमदुमून गेला. 9 नाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथांची संजीवन समाधी पाथर्डी तालुक्यातील मढी या गावी आहे. रंगपंचमी या दिवशी कानिफनाथ महाराजांचा समाधी दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरून लाखो नाथभक्त श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमी या मुख्य दिवशी गर्दी करून हा सोहळा साजरा करतात. डपाच्या तालावरती नाचत नाथभक्त हा उत्सव साजरा करतात. भटक्यांची पंढरी म्हणून श्री क्षेत्र मढीला संबोधलं जातं. 18 पगड जातीचे लोक मढी यात्रा उत्सवामध्ये सहभागी होतात. मानाच्या हजारो काठ्या मंदिराच्या कळसाला नाथभक्तांकडून टेकवल्या जातात. नाथांचा असलेला प्रसाद रेवडी मलिदा नारळ भाविक घेऊन समाधीवरती अर्पण करतात. या नाथांच्या उत्सवाबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड यांनी अधिक माहिती दिली आहे. आज रंगपंचमी चैतन्य कानिफनाथ महाराज यांनी आज रंगपंचमीच्या मुहूर्तावर शके 1010 साली पवनागिरी नदीच्या पश्चिम तीरावर गर्भागिरी पर्वताच्या पायथ्याशी संजीवन समाधी घेतली. चैतन्य कानिफनाथ महाराज हे नवनाथ पंथातील अत्यंत विद्वान साबरी विद्याची रचना करणारे असे महान संत होऊन गेले. त्यांनी जीवब्रह्मसेवा केली. वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं कार्य आहे. शके 1010च्या काळामध्ये 18 पगड जाती एकत्र करून दीनदुबळ्यांची सेवा करणारे ते पहिले संत म्हणावे लागतील. त्यांच्या या महान कार्यामुळे या ठिकाणी 18 पगड जाती या यात्रेला डेरेदाखल होतात. त्यांचे मेळावे, लग्न कार्य, भांडण तंटे या ठिकाणी भेटले जातात. म्हणून कानिफनाथ महाराज या तीर्थक्षेत्राला भटक्याची पंढरी म्हणून संबोधले जाते. संपूर्ण जगातून भटके आणि निमभटके या यात्रेला हजर असतात. या यात्रेला त्या निरनिराळ्या समाजांच्या काठ्या आहेत. त्या मानाच्या काठ्या असतात. होळीच्या दिवशी कैकड्याची काठी सकाळीच कळसाला भेटते आणि यात्रेला शुभारंभ होतो. नंतर मग देशभरातून वेगवेगळ्या समूहाच्या काठ्या येतात आणि त्या काठ्या मानापाना या ठिकाणी मिरल्या जातात. त्यांची मिरवणूक होते आणि मिरवणुकीनंतर ते कळसाला भेटतात. खूप जल्लोषामध्ये डफाच्या गजरामध्ये, वाद्याच्या गजरामध्ये ही मंडळी बेभान होऊन या नाथांच्या या यात्रेचा आनंद लुटतात. मढी यात्रेमध्ये गाढवांचा बाजार दरवर्षी भरवला जातो. राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यामधनं व्यापारी आणि गाढवं खरेदी करणारे ग्राहक मढीमध्ये येतात. काठेवाडी आणि गावरान गाढवांच्या या 2 जातींची खरेदी विक्री अनेक वर्षांपासून मढी यात्रेच्या गाढवांच्या बाजारामध्ये होते आणि ती आजही सुरू आहे. चालू वर्षी गाढवांचा बाजार कमी प्रमाणात भरला होता. त्यामुळे याबाबत गाढवांचे व्यापारी यांनी अधिक माहिती दिली आहे. मी राहणार पुण्याचा आहे. आम्ही व्यापारी आहे. हे आमचे 5 जोडीदार फलटणचे पाहुणे. हे गाढव आज आम्ही विकायला आलो. इथं घेतो बी, खरेदी करतो, व्यापार करतो. आणि गाढवाच्या 2 जाती असतात, काठवाड आणि गावरान. काठवाडी गाढवाची भरपूर किंमत होते. 15 ते 25 हजारपर्यंत जाते. गावरान गाढव 7, 8, 10 हजाराच्या पर्यंत. आणि हे निम्मा रोग निम्मा उधार असा जो वायदा चालतो शब्दावर. काय लेखपिढी काय नसते. काम करायला गावरान गाढव आणि काठवडी गाढव हे मोठे होतात दिसायला पण. आणि ते वर्षानंतर फरक पडतो. त्यांच्यात 1500च्या माणसाला जास्त भेटून येतात पैसे. महाराष्ट्रात 4 ठिकाणी बाजार भरतो. जेजुरी, मढी, माळेगाव आणि याला देवळगाव. ह्या वर्षी बरं आहे. काय नाही, फक्त माल कमी आला यावर्षी. गिराईक जादा आहे. गुजरातच्या गाडवांना फार मागणी. 15 ते 16, 18 हजारापर्यंत गुजरातची गाडव गेली. गावरान गाडव 10 ते 11 हजारापर्यंत गेली. आता गाडवांची आम्ही जे काम करतो मागणी कशामुळे आली का? वीट भट्टीचे कामं, वाळूचे कामं. पुढं समजा असे धोबी समाजाचे लोक, परीट समाजाचे, त्यांना कपड्याचे गाठी वाहण्यासाठी ते
त्याचा वापर होतो त्या गाढवांचा. त्याच्यामुळं गाढवांना जास्त मागणी, शिवाय बाजारामध्ये जनावरं कमी आली चालू वर्षी, त्याच्यामुळं गाढवांना किमती भाव जास्त वाढले, त्याच्यामुळं मागणी बी जादा वाढली त्यांना. काठीवाडी, राजस्थान, परत गुजरात, आपलं गावरान, आपली समजा काही समजा खेड्यावरची आपली इकडची महाराष्ट्रामधली या 3-4 जाती आहेत त्यांना. एक जेजुरी, एक मडी, एक माळेगाव घोड्याचं, एक राजा देवळगाव, 4-5 ठिकाणी बाजार भरतो. हा जुन्नरचा एक भरतो. जास्त एक जेजुरीचा बाजार, मडीचा बाजार चालतो आणि एक माळेगावचा. मी लहान मी ज्यावेळेस 6-7 वर्षाचा होता तेव्हापासून इथं बाजार करतो. मडी जेजुरीचा बाजार, 2च बाजार करतो, साधारण 15-16 वर्षापासून. भटका समाज बहुसंख्येनं यात्रेसाठी येत असतो, त्यामुळे रहाट पाळणे, मुलांसाठी खेळण्याच्या वस्तू, दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह हलवाई व्यवसायामधील फरसाण, गुढीशेव, चपट्या आणि गोल रेवड्यांची मोठी आर्थिक उलाढाल या यात्रेनिमित्त होते. इथे रात्रीचा तमाशाचा फड सुरू होतो. परिसरामधील नागरिकांची रात्री मोठी गर्दी होते. मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केल्यानं मंदिर अगदी उजळून गेलं होतं. यात्रेबाबत देवस्थान समितीचे उपाध्यक्ष सुनील सानप यांनी अधिक माहिती दिली आहे. रंगपंचमीचा दिवस हा कानिपनाथ महाराजांचा समाधी दिन आहे. या समाधी दिनाच्या दिवशी इथे फार मोठा उत्सव पार पाडला जातो. 18 पगड जातीचे लोक भाविक रूपाने 25 ते 30 लाख संख्येने उपस्थित होतात. सगळे एकरूप होऊन सगळं स्वतःचं हे विसरून सगळे एक दिलाने इथे सेवा करतात व आनंदोत्सव साजरा करतात. या 18 पगड जातीच्या जात पंचायती इथे पूर्वी घडत असत. आता कालांतराने ते बंद केलेलं आहे. तरी सर्व भाविक 18 पगड जाती वेगवेगळ्या रूपात तिथे स्वतःचे हे घेऊन जमा होतात आणि तिथे विचारविनिमय केले जातात. फक्त न्यायनिवाडे केले जात नाहीत. दुसरा, इथे संपूर्ण देशात गाढवाचा बाजार इथे भरला जातो. संपूर्ण हिंदुस्थानमधून इथे वेगवेगळ्या राज्यातून गाढवं उपस्थित होतात विक्रीसाठी. इथे कानिपनाथांचं जे मंदिर आहे फार पुरातन आहे. शहाजी राजांच्या काळात 2 सरदारांची नेमणूक होऊन या मंदिराची निर्मिती केलेली आहे. अहिल्याबाई होळकरांचंही इथे योगदान आहे. ही जी यात्रा भरते या यात्रेला आम्ही सर्व 11च्या 11 विश्वस्त व सर्व ग्रामस्थ मिळून सगळे एकत्र येऊन या यात्रेची रूपरेषा आखत असतो आणि ती व्यवस्थितरित्या पार पडते आणि सगळे या यात्रेला एक दिलाने काम करतो. समाधी मंदिर प्रदक्षिणा मार्गामध्ये काठ्यांची मिरवणूक आणि भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे खिसे कापू, मोबाईल चोर, साखळी चोरांनी मात्र चांगलाच धुमाकूळ घातला. इथे चोरट्यांनी चांगलाच हात दाखवलाय. राज्यामधील नाथपंथी उपासकांच्या दृष्टीनं पाथर्डी तालुक्याला मोठं महत्त्व आहे. यावेळी देवस्थान समितीचे सर्व विश्वस्त, ग्रामपंचायतचे पदाधिकारी आदींनी भाविकांचं स्वागत केलंय. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुणे नाशिक महामार्गावरती मंचर शहरालगत व्यावसायिकांनी केलेली दुतर्फा अतिक्रमणं मंचर ग्रामपंचायत आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं काढून टाकण्यात आली आहेत. याचबरोबर मंचर बसस्थानक तसेच खाजगी जागेमधील अनधिकृत होल्डिंग्स आणि फ्लेक्स मंचर ग्रामपंचायतीनं कारवाई करत काढून टाकलेत. पुणे नाशिक महामार्गावरती मंचर शहरालगत व्यावसायिकांनी केलेली दुतर्फा अतिक्रमणं मंचर ग्रामपंचायत आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं काढून टाकण्यात आली आहेत. याचबरोबर मंचर बसस्थानक तसेच खाजगी जागेमधील अनधिकृत होल्डिंग्स आणि फ्लेक्स मंचर ग्रामपंचायतीनं कारवाई करत काढून टाकली आहेत. पुणे नाशिक महामार्गावरती दुतर्फा टपरी व्यावसायिक, हातगाडी व्यावसायिक, फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांनी अतिक्रमणं करत स्वतःची दुकानं थाटली होती. याचा त्रास प्रवासी वर्गाला, रस्त्यावरनं ये-जा करणाऱ्या लोकांना, वाहन चालकांना होत होता. या अतिक्रमणांमुळे मोठ्या ट्रॅफिकच्या समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. या अतिक्रमणांमुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये देखील वाढ झाली होती. या संदर्भात C24 तासनं देखील वेळोवेळी बातम्या दाखवल्या होत्या. ही अतिक्रमणं काढण्याकरता काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मंचर ग्रामपंचायत या व्यावसायिकांना वारंवार नोटिसा देत होते. अतिक्रमण काढण्याकरता मुदतही वाढवून दिली होती. त्यानुसार काही व्यावसायिकांनी स्वतः टपऱ्या, हातगाडे, दुकानं यांची पर्यायी व्यवस्था केली होती. राहिलेल्या अतिक्रमणावरती कारवाई म्हणून सकाळी 5 वाजता मंचर ग्रामपंचायत आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी एकत्र मिळून JCB मशीन आणि ट्रॅक्टरच्या साहाय्यानं राहिलेली अतिक्रमणं काढण्यास सुरुवात केली आहे.
या कारवाईमुळे आता मंचर बसस्थानक तसेच हायवेनं मोकळा श्वास घेतलाय. प्रवासी वाहन चालक नागरिकांकडून या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. सोबतच मंचर ग्रामपंचायतीनं मंचर शहरामधील अनधिकृत होल्डिंग्सवरही कारवाई करत होल्डिंग आणि फ्लेक्स काढून टाकलेत. मंचर बसस्थानक तसेच खाजगी जागेमध्ये असणारे मोठमोठे होल्डिंग्सही यावेळी जबरदस्त करण्यात आलेत. शहर विद्रुपीकरण केल्याबद्दल या फ्लेक्सवरती कारवाई करण्यात आली आहे, असं सरपंच दत्ता गांजाळे यांनी सांगितलंय. अमोल जाधव, C24 तास, मंचर. हडपसर येथील रोकेम कचरा प्रकल्पास भीषण आग लागली आहे. त्यामुळे धूर आणि आगीचे लोट पसरलेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. पालिकेनं चालवलेल्या मनमानी कारभारामुळे येथील जीवनमान धोक्यात आलंय. याचा जाब जनता रस्त्यावरती उतरून विचारेल असा इशारा पालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिलाय. हडपसर येथील रोकेम कचरा प्रकल्पास भीषण आग लागली आहे. त्यामुळे धूर आणि आगीचे लोट इथे पसरले आणि परिसरामधील नागरिकांच्या जीविताला त्यामुळे धोका निर्माण झालाय. हे मुख्यमंत्री आणि पालिका सत्ताधारी यांचे कचरा प्रकल्पाचे षडयंत्र आहे. पालिकेनं चालवलेल्या मनमानी कारभारामुळे येथील जीवनमान धोक्यात आलाय. याचा जाब जनता रस्त्यावरती उतरून विचारेल असा इशारा पालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिलाय. सकाळी रामटेकडी औद्योगिक वसाहत येथील पालिकेच्या कचरा रोकेम प्रकल्पास भीषण आग लागली. या आगीमध्ये आगीच्या ज्वाला आणि धुरांचे लोट पसरले. त्यामुळे वातावरण दूषित झालं. तसेच जवळील नागरिकांच्या मनामध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. यावेळी अग्निशामक दलाचे शिवाजी चव्हाण आणि त्यांचे सहकारी राजू टिळेकर, अमित शिंदे, बाबा चव्हाण, सखाराम पवार, राजाराम केदारी यांनी 4 अग्निशामक गाड्या, पालिकेचे 2 टँकर घेऊन तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. येथील मोकळ्या जागेमधील कचऱ्याला भीषण आग लागली होती. मात्र आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये, अशी माहिती शिवाजी चव्हाण यांनी दिली आहे. तातडीनं आग विझवल्यानं कचरा प्रकल्पाचं मशीन आगीमधनं वाचवण्यास अग्निशामक दलाला यश आलंय. यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी कचरा प्रकल्पामध्ये मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप केलाय. तर ज्या प्रकारे रोकेमच्या प्रकल्पाला आज आग लागल्याची घटना घडलेली आहे, तर त्याविषयी तुमची काय भूमिका आहे, काय सांगताल? खरं तर कालच राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की कचरा प्रकल्पासाठी आता 1 इंचही जागा देणार नाही कुठे. आणि आज त्या ठिकाणी हडपसर येथे कचरा प्रकल्प पेटतो हा काही निव्वळ योगायोग नाही. याच्यामध्ये एक अतिशय विचारपूर्वक आणलेली योजना आहे. हा मोठा घातपात आहे. कारण हडपसरच्या नागरिकांच्या माथी 750 टनाचा अजून एक कचरा प्रकल्प मारायचा असं इथल्या पुण्याच्या सत्ताधाऱ्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आता हा कचरा प्रकल्प पेटला बघा. नवीन कचरा प्रकल्प असल्याशिवाय किंवा आता याचं मशिनरी जुनी झाली, नवीन कचरा प्रकल्प उभारलाच गेला पाहिजे हा दबाव नागरिकांवर आणायचा आणि कचरा प्रकल्पाचा मार्ग खुला करायचा याच्यासाठी रचलेलं हे कुभांड आहे, षडयंत्र आहे. त्याच्यामुळं याची सखोल अशी चौकशी झाली पाहिजे. कारण काल मुख्यमंत्री म्हणतात आणि आज लगेच कचरा प्रकल्प पेटतो, हे कोणाच्याही बुद्धीला आकलन होण्यासारखं नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत हडपसरची जनता अतिशय जागरूक राहील. आम्ही या गोष्टीचा सुद्धा छडा लावू की आमच्या माथी हा कचरा प्रकल्प मारण्यासाठी हे सगळे उद्योग कोण करत आहे आणि या सगळ्याचा आम्ही हे सगळं जे कारस्थान चाललंय या हाणून पाडल्याशिवाय आम्ही हडपसरची जनता स्वस्त बसणार नाही. थँक्यू सर. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. गुहा येथील यात्रा उत्सवामध्ये तुफान हाणामारी, 5 ते 6 जण गंभीर जखमी, 16 जणांवरती गुन्हा दाखल तर 9 जण पोलिसांच्या ताब्यात. ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जाधवजी कोंडदेव पुण्यतिथी पालिकेच्या आवारामध्ये साजरी केल्यानं त्यांच्यामध्ये आणि संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक. चॉकलेटची बरणी चोरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं बदनामीच्या भीतीनं 45 वर्षीय इसमानं गळफास लावून केली आत्महत्या. आणि श्री क्षेत्र मडी येथे रंगपंचमीच्या दिवशी लाखो भाविकांनी घेतले कानिफनाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन. यात्रा उत्सवामध्ये भाविकांची अलोट गर्दी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सगळ्या वर्तमानात बिनधास्त.